आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 12 जुलै 1961 ला अमावस्या होती। तर पूर किती येईल किती वाढेल हे कोणालाच अंदाज नव्हता। त्यामुळे लोक खालचं सामान वर ठेवायचं किंवा खालच्या मजल्यावर सामान वर नेऊन ठेवायचं याच्या पलीकडे काही फारसं करत नव्हते। मुंग्यांचं वारूळ फुटल्यावर जशी माणसं येतील तशी माणसं पर्वतीकडे धावत सुटली होती। कोणाच्या अंगात व्यवस्थित कपडे होते नव्हते, कोणाजवळ काही सामान होतं, पिशव्या होत्या, धावत सुटली होती पर्वतीकडे। खरं तर राज्यात सर्वदूर आता पाऊस पडतोय, पावसाचा जोर वाढलेला आहे। अर्थातच आता सगळं आपत्ती व्यवस्थापन जे डिपार्टमेंट आहे ते सुद्धा कामाला लागलेलं आहे। अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकतायत सुद्धा। पण एक घटना घडली होती ती म्हणजे 12 जुलै 1961 ला पुण्यातलं पानशेत धरण आहे ते फुटलं होतं आणि त्याच्यामध्ये जे अर्ध पुणे आहे ते पाण्याखाली गेलं होतं आणि त्यानंतरच खरं तर सगळ्या पुण्याचा चेहरा मोहरा सुद्धा बदलून गेला होता। माझ्यासोबत त्यावेळी हा सगळा पुराचा जी घटना होती ती प्रत्यक्ष पाहिलेले ती अनुभवलेले प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर आहेत। आपण त्यांच्याकडनं त्यावेळेस नक्की काय घडलं होतं, ती पुराची भीषणता कशी होती आणि त्यानंतर पुणे कसं बदललं हे सगळं जाणून घेणार आहोत। सर, आज बघतोय आपण पाऊस आहे खूप बाहेर, त्या दिवशी पण पाऊस होता। जवळजवळ आता 61 वर्ष त्या घटनेला होत आहेत। तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात, त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या पुराच्या पाण्यात अडकला होतात। काय आठवण आहे तुम्हाला, काय सांगाल? त्यावेळेला मी शाळेमध्ये 8वी मध्ये शिकत होतो। माझ्या घरात जवळची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग ही माझी शाळा। साधारणतः शनिवार नारायण सदाशिव या पेठातली मुलं त्या शाळेमध्ये असायची। त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की पानशेत धरण सुरक्षित। त्यामुळे सगळे निर्धास्त होते आणि मला नाही वाटत त्यावेळेला कोणाला पानशेत धरण म्हणजे कुठे आहे, कोणत्या नदीवर आहे, त्याचा पुण्याशी नेमका संबंध आहे का, काय आहे। समजा तिथे काही अपघात झाला तर त्याचा पुण्यावर किती परिणाम होईल याची कोणालाही फारशी जाणीव नव्हती। अगदी ते तज्ज्ञ लोक असतील त्यांना असेल। आणि वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर त्यामुळे सगळेजण नेहमीसारखेच व्यवहार करत होते। 12 जुलै 1961 ला अमावस्या होती। साधारणपणे पौर्णिमा अमावस्येच्या वेळेला खूप पाऊस पडतो, त्याप्रमाणे त्याही दिवशी तो पडत होता। दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे चालू असल्यामुळे मी पण शाळेमध्ये गेलो होतो। शाळेमध्ये गेल्यावर चर्चा होती, कारण वर्तमानपत्रात मोठी हेडलाईन आलेली होती की असं असं ते धरण आहे, ते सुरक्षित आहे। एकदम आम्ही वर्गामध्ये बसलो, शाळा सुरू झाली आणि एकदम वर्ग शिक्षकांनी सांगितलं की पूर येणार आहे, तुम्ही सगळे घरी जा। तर एका दृष्टीने आम्हाला तो आनंदच वाटला होता, कारण आता मस्त सुट्टी मिळणार, काय अचानक सुट्टी मिळणार आहे। ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो आणि मी नारायणपेठेमध्ये राहत होतो, त्यामुळे मी नदीच्या दिशेला यायला लागलो। नारायणपेठ पोलीस चौकीच्या इथे आलो त्यावेळेला मी लहान असल्यामुळे माझ्या गुडघ्याभर पाणी होतं। त्यावेळी पोलिसांनी हटकलं, कुठे चाललास? म्हटलं घरी। ते म्हणले जाता येईल का? जा मागे जा, काही इथे नाही जायचं। मी विचारात पडलो की आता आपण काय करायचं, असं अनेक मुलांचं झालं होतं। त्यावेळेला आमच्या घरी गाई म्हशी होत्या। त्या गाई म्हशी घेऊन माझे थोरले काका हे त्या घेऊन ज्याला आज आपण पद्मावती म्हणतो, अरण्येश्वर म्हणतो, त्या भागामध्ये आम्ही त्या पावसाळ्यामध्ये गाई आणि म्हशी तिथे बांधायचो, तिथे चरायला मिळायचं त्यांना। तर ते जाताना मला दिसले। मग मी तिथे गेलो, ते म्हणाले चल आता माझ्याबरोबर। त्यामुळे मग मी त्या पानशेतच्या पुरात अडकलो नाही, पण पूर किती आला होता हे मला नक्की माहिती होतं। त्यावेळेला पानशेतच्या पुरामध्ये आमची शाळा पण जवळजवळ अर्धी किंवा खालचा मजला तर नक्कीच बुडलेला होता। तर शाळाही पूरग्रस्त, इथे येणारे विद्यार्थीही पूरग्रस्त। त्यामुळे पुढचे 1.5 महिना आम्हाला सुट्टी मिळाली। ते वर्ष असं होतं की ज्या वेळेला 8वी मध्ये इंग्लिश सुरू होणारी शेवटची तुकडी होती ती आमची तुकडी होती। पण मला आठवतं की तुम्ही एकदा तो किस्सा सांगितला होता की 7 वाजता सकाळी धरण फुटलं होतं आणि त्यानंतर ते पाणी यायला लागलं होतं। नेमकं 7 वाजल्यानंतर दुपारपर्यंत काय परिस्थिती झाली होती पुण्याची? दुपारी पुणे पाण्यातच बुडलेलं होतं। 1957 सालचं पूर मला आठवतोय। आमच्या घराच्या मागे सीताफळ बागेच्या इथे पाणी आलेलं होतं आणि तिथे त्या इलेक्ट्रिक पोलवर खूण केलेली होती 1957 असं त्यावर लिहिलेलं होतं। जास्तीत जास्त इतकंच पाणी येईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती। तर पूर किती येईल किती वाढेल हे कोणालाच अंदाज नव्हता। त्यामुळे लोक
खालचं सामान वर ठेवायचं किंवा खालच्या मजल्यावर सामान वर नेऊन ठेवायचं, याच्या पलीकडे काही फारसं करत नव्हते. पण ते पाणी जसजसं वाढायला लागलं तसतसं हे नदीकाठचं पुणं, म्हणजे त्यावेळची नारायणपेठ, त्यावेळची शनिवारपेठ, त्यावेळची कसबा पेठ, मंगळवार पेठ, या पेठेतल्या लोकांना काय करावं हे सुचेना. आणि मग आळीमधली जी ज्यांना आपण आज दादा मंडळी म्हणतो, कार्यकर्ते मंडळी म्हणतो, अशी मंडळी लोकांना वाचवायला सुरुवात केली. ज्यांना चालता येत नव्हतं, जे आजारी होते, अपंग होते, लहान मुलं होती, त्यांना घरातनं काढून बाहेर घेऊन जायचं. आणि त्यावेळेला त्या माणसांचं खरं कर्तृत्व आम्हाला पाहायला मिळालं. माझ्या 2 मावशा या पर्वतीच्या पायथ्याशी राहत होत्या, म्हणून संध्याकाळच्या म्हणजे अंधार पडायच्या बेतात माझ्या मामाने आम्हाला सगळ्यांना घेतलं आणि ते आमचं टोळकं पर्वतीच्या पायथ्याशी त्या मावशींकडे, ते शेजारी शेजारी 2 ब्लॉक्स होते, तिथे ते आम्हाला नेऊन सोडलं. त्या दिवशी पण आई वडील कोणीच मला भेटलेले नव्हते, भेटतील की नाही हे माहीत नव्हतं, पण किती ते गंभीर आहे हे त्यावेळेला कळलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी पुण्यामध्ये म्हणजे गावामध्ये आलो तेव्हा मला त्याचं गांभीर्य कळलं. त्यावेळेला सकाळी एवढी उठली तर सगळ्यांना काय चहा बिस्किटं दिली, आम्ही पर्वतीवर गेलो. आणि मुंग्यांचं वारूळ फुटल्यावर जशी माणसं येतील तशी माणसं पर्वतीकडे धावत सुटली होती. कोणाच्या अंगात व्यवस्थित कपडे होते नव्हते, कोणाजवळ काही सामान होतं, पिशव्या होत्या, धावत सुटली होती पर्वतीकडे. आणि 12 जुलैलाच खडकवासला पण फुटलं किंवा फोडलं होतं, त्यामुळे तिथे काही पाणी नव्हतं हेही कोणाला फारसं माहिती नव्हतं. पण काही गावगुंडांनी ही एक अफवा पसरवली होती. ती कशाकरता पसरवली तर ही सगळी जी पडलेली घरं आहेत त्यातलं सामान उघडं पडलेलं होतं. मग ते घराचे पत्रे असतील, भांडी असतील, ताटवाट्या असतील, काही फर्निचर असेल, हे हाताला लागेल ते लांबवायचं, असाच तो उद्योग त्यावेळेला चालू होता. पण आपण जर बघितलं तर आजही म्हणजे आपण जेव्हा नदीकडून डेक्कनकडनं इकडे येतो तेव्हा एका इमारतीवर पानशेतची खूण म्हणून लिहिलेली आहे. किती मजल्यापर्यंत पाणी गेलं होतं, हे जे मध्यवस्तीतलं पुणे आहे, नारायणपेठ आहे, सदाशिवपेठ आहे किंवा शनिवारपेठ आहे, ते पूर्ण बुडालं होतं. किती मजल्यापर्यंत पाणी होतं? आत्ता ज्या इमारतीत आपण बसलोय त्यावेळेला इथे इमारत नव्हती, बखळ होती, मोकळी जागा होती. पण साधारणतः ज्याला 1.5 मजला म्हणजे साधारणपणे एक 20 फुटाच्या आसपास, एक 7 मीटरच्या आसपास इथे पाण्याची पातळी होती. इथे भिडे पुलाच्या तिथे जाताना एक उंच इमारत आहे, त्याच्यावरती रेघ आखलेली आहे, लाल रेघ आहे आणि 12 जुलै 1961 पानशेत पूररेषा असं तिथे लिहिलेलं आहे. मी नंतर ज्या कॉलेजमध्ये शिकलो, जिथे नंतर शिकवलं, तिथे पण त्यावेळेला ती खूण करून ठेवलेली आहे की 12 जुलै 1961 पानशेत पूररेषा. तर या वेळेला लोकांचे स्वभाव कसे वेगवेगळे असतात ते मला अनुभवायला मिळाले. याचं कारण असं की सगळीजणं पुढचा महिना सव्वा महिना आपापल्या घरी येत होती. घरामध्ये प्रचंड चिखल होता, म्हणजे कमरे एवढा चिखल, तो चिखल सगळा बाहेर काढायचा पण टाकून नाही द्यायचा, तो घमेल्यामध्ये घालून तो धुवायचा. मग कधी आपल्या गळ्यात कुठे घड्याळ असेल, कुठे पैसे असतील, कुठे देव असतील, अशा वस्तू त्यात सापडायच्या. ती आपली असेल तर ठेवून घ्यायची, नसेल तर ती बाजूला ठेवून द्यायची. तर लोक, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लोक वस्तू लांबवायला पण तयार होते आणि काही लोक आपल्या चीजवस्तू काही सापडत आहेत का हे बघायला पण तिथे बघायला मिळाले. त्यावेळेची माझी एक आठवण, त्यावेळेला सगळीच मध्यमवर्गीय अशी या भागात राहत होती मंडळी. जुनी घरं होती, पत्र्याची घरं होती, मातीच्या भिंती होत्या, ती नुसती अशी विरघळल्यासारखी खाली बसली होती. एक साधारणपणे 5-7 दिवसानंतर आमच्या घराच्या समोर कुटे नावाची एक घरमालक होते, त्यांची 3 मजली बिल्डिंग होती. तर ती अशी हळूहळू मी तिथे जात होतो, माझ्या चुलत्यांकडे चाललो होतो, ती अशी हलायला लागली आणि सगळी इमारत खाली बसली. त्यामुळे नंतर म्हणजे आफ्टर इफेक्ट्स पण त्याचे नंतर जाणवत होते. या वेळेला एक मला जाणवलं की हे आता त्याचं मला संगती लावता येते. 1761 पानिपतचं युद्ध झालं होतं. त्याच्या आधी पुण्यामध्ये जे पेशवे होते, नानासाहेब पेशवे, त्यांनी कात्रजचं धरण बांधून पुण्यामध्ये ठिकठिकाणी ते पाणी 24/7 ज्याला आपण म्हणू स्वच्छ पाणी ते मिळेल असे हौद बांधलेले होते. तर पानशेतमध्ये पाणी नव्हतं, खडकवासल्यात पाणी नव्हतं, फार विहिरी पण नव्हत्या पुण्यामध्ये, होत्या त्या बुजवून टाकल्या गेलेल्या होत्या, अजून काही आहेत इमारती, पण त्या पाण्यावर त्यावेळेचं पुणे जगलं. मला एक आठवत आहे की त्यावेळेला पंडित नेहरू पंतप्रधान होते, ते पुण्याची पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आले होते. आमच्या समोरचा जो केळकर रस्ता आहे
तिथे ते माझ्या घराच्या अलीकडे 100-1 फुटावर ते जीपमधनं खाली उतरले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण पण त्यांच्याबरोबर होते आणि ते दोघं असं चालत चालत होते. असा तो राजबिंडा माणूस पाहिल्यानंतर त्याचे फोटो मी वर्तमानपत्रातनं पाहिलेले होते की हे पंडित नेहरू आहेत आणि त्या माहिती होतं आम्हाला की आज नेहरू येणार आहेत. मी तिथे धावत गेलो आणि त्यांची जी आचकन होती म्हणजे तो लांब जो अंगरखा असतो त्याला हात लावला आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. ते म्हणाले कैसे हो. तर काय त्यांना एवढ्या मोठ्या माणसाला उत्तर द्यायचं. मी म्हटलं ठीक आहे आणि अच्छा ठीक आहे. आणि मग ते पुढे माती गणपती देवळापर्यंत चालत गेले. त्यावेळेला सुरक्षा बिरक्षेचा एवढा बडीवार नव्हता त्यामुळे पंतप्रधानांना आपण भेटू शकलो. ते एक शब्द का होईना आपल्याशी बोलले हे एक मला कळलं. बरोबर. तुम्ही त्यावेळेस ज्या वर्तमानपत्रांमध्ये सगळे जे आर्टिकल्स आले होते किंवा पानशेत पुराचं जे वार्तांकन झालं होतं त्याचा सुद्धा संग्रह केलेला आहे. तो फोटो सुद्धा तुमच्याकडे आहेच. हे अनेक फोटो त्यावेळेसचे आहेत. हे फुटलेलं पानशेत कसं दिसतंय त्याच्या संबंधितले हे फोटो आहेत आणि हे वर्तमानपत्रातनं आलेले फोटो आहेत त्यावेळेला. आणि आजचं प्रिंटिंग आणि त्यावेळेचं प्रिंटिंग यात खूपच फरक होता. त्यानंतर पुण्यामध्ये ही मुठा नदी या इकडनं मुळा नदी आहे. हे संगम पुढे मुळा मुठा. तर हे पुणं हे जुनं पुणं याच्यामध्ये किती पाणी पसरलं होतं हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे नागझरी आणि आंबा म्हणजे आंबीलोडा हे पण त्यांचं पाणी जाईना त्यामुळे त्यांचंही पाणी फुगलं होतं. अमावस्या असल्यामुळे प्रचंड पाऊस होता. या इथे हे मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला ती पानशेतची पूररेषा ही रेख इथे आखलेली दिसते. हे पुण्यामध्ये झालेला सगळा हाहाकार त्याच्यामध्ये पंडित नेहरू या इथे आलेले आहेत ते आपल्याला दिसतंय. आणि काही लोकांनी घरामध्ये पण अशा पूररेषा आखून ठेवलेल्या दिसतात आपल्याला. आणि पुरामुळे पानशेतची किती आपत्ती आलेली होती तर हे बघितलं तर जणू काही बॉम्ब वर्षा होऊन ते एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं असा हा पाण्याचाच बॉम्ब फुटला पुण्यामध्ये म्हणायला काही हरकत नाही. पण एक झालं की याच्यामुळे पुण्यामध्ये एक क्रांती झाली. पुणं वाढायला लागलं आणि ज्या भागामध्ये जंगल होतं कोल्हे कुत्रे सुद्धा दिसत होते तिथे आता लोक राहायला जायला लागली. मग ती सेनादत्त पेठ असेल, लोकमान्य नगर असेल, सहकार नगर असेल, लक्ष्मीनगर असेल असं पुणं चहू दिशांनी वाढायला लागलं. आणि लोकां जे 1-1.5 खोलीत राहत होते त्यांना भूखंड मिळाले, त्यांनी घरं बांधली छानपैकी. ओटा स्कीम नावाची एक स्कीम होती त्याच्यात लोकांना खूप लांब जाता आलं आणि पुरापासून लांब आणि चांगल्या वातावरणात त्यांना जाऊन राहता आलं. त्यावेळेला सकाळनी एक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काहीतरी एक योजना आखली होती. आणि जी पूरग्रस्त मुलं होती शाळांमधनं म्हणजे नदीकाठच्या सगळ्या शाळा त्यांना गणवेशाचे प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असायचा 2-2 जोड हे दिलेले होते. त्यामुळे त्यावेळेला म्हणजे पानशेतच्या आपत्तीमुळे आम्ही खरंच कंगाल झालो होतो. पण 3 गणवेशाचे जोड एक अंगावर होताच त्या दिवशी आणि एक चड्डी एक शर्ट स्पेअर असं ते त्यावेळेला बघायला मिळालं. त्यावेळेला लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये मदत केली लोकांना. कारण पुण्यावर आलेली आपत्ती महाराष्ट्रावरच आलेली आपत्ती आहे असं वाटावं. आता तुम्ही जेव्हा मागे बघता त्या सगळ्या घटनेकडे तेव्हा काय वाटतं तेव्हाच्या गोष्टींकडे बघून काय वाटतं? एक नक्की ही पुराची आपत्ती पुण्यामध्ये दिवसा आली म्हणून त्या मानाने जीवितहानी झाली नाही. हे जर धरण संध्याकाळी फुटलं असतं आणि रात्री पुणे झोपेमध्ये असताना जर हे लोंढे पुण्यात आले असते तर पुण्यातली निम्मी लोकसंख्या ही वर गेलेली असती. म्हणजे आमच्या दृष्टीने 12 जुलै हा आमचा श्राद्ध दिवसच आम्ही समजतो. आणि याच्या जशा वाईट आठवणी आहेत तशा चांगल्या पण आठवणी आहेत. टीका सुद्धा झाली होती की पानशेत धरण घाईघाईत बांधण्यात आलं होतं. ते व्यवस्थित बांधणी झाली नसतानाच त्याचं उद्घाटन लवकर करायचं होतं म्हणून त्याचं बांधकाम करण्यात होतं. ते पक्क झालं नव्हतं आणि मग तेव्हा पाणी साठवण्यात आलं होतं त्याच्यावर. आता कसं आहे त्यावेळेला हे कळत नव्हतं पण आता त्यानंतर पानशेतवर आलेली पुस्तकं त्यावेळेचे तज्ज्ञांचे अहवाल हे जर आज मी ज्यावेळेस चालतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यानंतर लगेच निवडणूक होणार होती. आणि निवडणुकीमध्ये मतदारांना खुश करण्यासाठी कारण त्यावेळेचं पुणं जरी छोटं होतं तरी त्याची पाण्याची गरज वाढत जाणार होती कारण हळूहळू पुणं ते वाढत होतं. आता या पुण्याला जर पाणी आपण 24/7 पुरवलं तर मतदान आपल्याला होईल. म्हणून पानशेतचं धरण जी पूर्ण काळजी घेऊन बांधायला पाहिजे. ते माती ती चेपली गेली पाहिजे, त्याच्यावर थोडं सिझनिंग झालं पाहिजे, अशी जे काय त्यांची पद्धत होती ते टांगून ठेवून हे धरण जलद बांधलं गेलं.
असा असंख्य लोकांचा दावा आहे आणि काही अहवालांमध्ये त्याला मान्यता पण दिलेली आहे. असं प्रत्यक्षात त्यांनी केलं का काय माहिती नाही, पण त्या दिवशी एक गोष्ट नक्की आहे की ते धरण मातीचं होतं. त्याला दगडाचं जे पिचिंग आज आपल्याला दिसतं ते त्यावेळेला तर नव्हतंच किंवा फार थोड्या पातळीपर्यंत केलेलं होतं. जो अफाट पाऊस त्या दिवशी अक्षरशः आभाळ फाडून जो पाऊस पडला त्याच्या लाटा त्या तयार झाल्या, त्या या कच्च्या भिंतीवर आपटल्या. आता ही कच्ची होती का पद्धतशीर बांधलेली होती माहीत नाही, पण ते मातीची होती आणि त्यामुळे ते फुटलं. आणि इतरत्र जो त्रास होत नाही तो चिखलाचा त्रास पुण्यामध्ये प्रचंड झाला, कारण ते सगळं धरणच मातीचं होतं. तेव्हा तीच सगळी माती आली. म्हणजे अजून सुद्धा माझ्याकडे 2 मी स्पेसिमेन ठेवलेले आहेत की ती पानशेतची माती, म्हणजे ते एक पुस्तक माझं बरबटलेलं होतं, त्या पुस्तकामध्ये ती माती आपल्याला बघायला मिळते. तर हे जर मातीचं नसतं तर कदाचित एवढं नुकसान किंवा एवढा गाळ किंवा एवढं जे काही आहे ते झालं नसतं नुकसान. धरण फुटल्यानंतर काय परिस्थिती होती? 12 जुलैचा आजचाच हा दिवस होता. 61 वर्ष त्याला खरं तर पूर्ण होत आहेत. ह्या 61 वर्षात पुणे कसं बदललं? खरं तर जसं सरांनी सांगितलं की पहिले पेठांपुरतं मर्यादित असणारं पुणे, ही जी एक आपत्ती आली किंवा ही जी घटना घडली त्याच्यामुळे वाढायला लागलं. मग आजचं सहकारनगर असेल, स्वारगेटचा भाग असेल किंवा कोथरूडचा भाग असेल, हा सगळा त्यानंतर वाढत गेलेला आहे आणि पुण्याचा विस्तार या सगळ्या एका घटनेमुळे होत गेलेला आहे. खरं तर एक आपत्ती सुद्धा पुण्यावर आली होती आणि दुसरीकडे पुण्याच्या विस्तारामध्ये सुद्धा या घटनेचा खूप मोठा वाटा आहे. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्या आठवणी सकाळसोबत शेअर केल्याबद्दल. दर 12 जुलैला आठवणी येतातच, आज तुमच्याबरोबर शेअर करता आल्या. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.